निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून हे वास अनेकाची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून हे वास अनेकांचे समचरण सरोजम सांद्रनीला बुधा जगन निहित पाणी मंडलम मंडलाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुका जयांचे गावे केला वास तयासी नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदिक् प्रदेशं वेदिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी न तातो न माता न बंधुर न धाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममयी गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अवे
ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरी मान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावर भूतलावर जन्माला आलेले प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड झिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनासे बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले पत्नीने आपल्या पतीचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले नवलिया ते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं वैरी असला म्हणून काय झालं शत्रू असला तरी तो देव माणूस आहे तो देवाचा अवतार आहे शत्रूने म्हणावं तो देवाचा अवतार आहे असं ज्यांचं व्यक्तिमत्व म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा भक्ताचा धर्म कोणता असतो भक्त कसा असतो याची ओळख करून देणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला विठाला आपणा सर्वांना ज्ञात आहे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा गेले 52 वर्षाची ही परंपरा अविरत आणि अखंडपणे तितक्याच श्रद्धेने तितक्याच भावनेने समस्त ग्रामस्थ मंडळ खळदकर अर्थातच खळद संत सोपान काकांच्या पवित्र सानिध्यामध्ये पवित्र भूमीमध्ये वसलेलं एक आदर्श गाव खळद गाव दृष्ट लागायसारखा परमार्थ खळद ग्रामस्थ करतात सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं गाव म्हणून खळद गावाला ओळखलं जातं आणि आध्यात्मिक क्षेत्रात तितकीच मोठी या ठिकाणी प्रगती या ग्रामस्थांनी केलेली आहे. बघता बघता 52 वर्ष निघून गेले कशी गेले कळाले नाही पण आपण मात्र निष्ठा परमेश्वरावरची कमी केली नाही इतक्या वर्षाची ही परंपरा चालू ठेवलीत. कार्यकर्त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत सर्वच कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरंच हो दृष्ट लागायसारखा परमार्थ आपण खळद करतायत. ऐका 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 खूप सुंदर नियोजन केलेलं आहे म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद.
इथं केलेली सेवा वाया जात नाही बाबांनो. ऐका ऐका ऐका. बाहेरची वादळं शांत करण्यासाठी साम दान दंड वापरता येईल किंवा ती मनगटाने बाहेरची वादळ शांत करता येतील, पण अंतकरणामध्ये निर्माण झालेलं वादळ परमार्थ करूनच शांत करता येतं. परमार्थ करूनच शांत करता येतं. आणि त्याच दृष्टीने हा प्रवास तुमचा सर्वांचा चालू आहे. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. आज 52 वर्षातील तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ खळदकर यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. अर्थातच माऊली ग्रुप खळद, सर्व माझ्या माऊली ग्रुप खळद या ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरंच हो, माऊलीच्या अंतकरणाला समाधान होईल असंच कार्य या ग्रुपने केलेलं आहे. हे धर्म कार्य होत असताना आपापल्या परीने सर्वजण सौजन्य घेत असतात. या ग्रुपने आजच्या दिवसाचं सौजन्य, मला वाटतंय आजचं अन्नदान सुद्धा त्यांच्याकडूनच आहे आणि कीर्तनकारांचंही सौजन्य त्यांच्याकडून आहे. खरंच आदर्श ग्रुप माऊली ग्रुप खळदकर, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. खूप सुंदर निवेदनामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. अरे इथं अन्नदानाला खर्च करताय, परमार्थासाठी खर्च करताय, इथं दिलेला एकही रुपया वाया जात नाही. आज तुम्ही इथं 1 रुपया द्या, त्याचे 1,00,000 रुपये माझा पांडुरंग तुम्हाला परत देतो. कारण इथलं काही वाया जात नाही. इथे एक शीत दिदलिया अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. म्हणून या ग्रुपला मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांचा निरोप माझ्यापर्यंत या ठिकाणी पोचवणारे आपल्या गावचे या ठिकाणी स्वतः कीर्तनकार आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि माझ्यावरही तितकंच प्रेम आहे. परमार्थ प्रेमी आपल्या गावचं वैभव आदरणीय दशरथ महाराज कादबाने, अर्थातच दशरथ महाराज खळदकर अतिशय गोड निवेदन करत आहेत आणि पुढे होऊन सर्व कार्य ते करत असतात. दशरथ महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर माऊली ग्रुपचा हा संदेश, हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवणारे माझे जिवलग आणि आमचं नातं सुद्धा आहे आणि अत्यंत प्रेम माझ्यावर असे माझे दत्तात्रय नामदेव कामठे यांनी हा सर्वांचा निरोप माझ्यापर्यंत दिला. गेल्या वर्षी सेवा झाली होती, पण या माऊली ग्रुपने परत मला या ठिकाणी आमंत्रण दिलं. मनापासून सर्व माऊली ग्रुपला आणि माझे दत्ता महाराज कामठे यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अनेक भाविक मंडळी लांबून लांबून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच मनापासून धन्यवाद. कीर्तन समरंगणामध्ये मला साथ करणारे दोन्ही मृदुंगाचार्य, अगदी आपल्या परिसराचं वैभव आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आपल्या कलेची छाया छटी सगळीकडे दाखवणारे, आपल्याच भागाचं वैभव, आपल्याच भागाचं दोन्ही रत्न आदरणीय प्रथमेश महाराज शिंदे माझे जिवलग मित्र आहेत आणि दुसरे माझे जिवलग मित्र आदरणीय विशाल महाराज इबाड. मनापासून तुम्हालाही धन्यवाद. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, आपल्याच परिसरातील अशोक महाराज बर्डे, शरदजी जगताप, त्याचबरोबर शिवम केदारी महाराज या ठिकाणी मनापासून धन्यवाद. शिवदास महाराज, आपणा सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सगळी ही मंडळी अशोक महाराज, केदारी महाराज माझ्यावर नितांत प्रेम करत असतात. सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन. माझे साहिल महाराज माहले या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले या ठिकाणी आमच्याच कुटुंबातील माझ्या रक्ताचे आदरणीय विठ्ठल भाऊ, सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. शिरवळवरून आलेले या ठिकाणी याच गावचे पाहुणे आदरणीय वीर मामा माझे या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं वय झालंय तरी वेळातला वेळ काढून माझे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद. मग एकतपुरीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थांनाही मनापासून धन्यवाद. पुरुष मंडळींची संख्या जास्त आहे आणि लाडक्या बहिणी सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही काय साध्या माणसाच्या बहिणी आहेत का? मुख्यमंत्र्याच्या
आणि ते बी लाडक्या. हप्ता मिळालाय का? मग हाय दिवाळी यंदा. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सगळे टाळकरी मंडळी आपल्याच गावचे आहेत का परिसरातले? सबंध परिसरातले. एकदा टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. विठाला 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 वातावरण आहे. मी गेल्या वर्षी आलतो, पण दिवसेंदिवस आपल्या या सप्ताहामध्ये खूप चैतन्य निर्माण होत आहे. बघा ना, ओ बसायला जागा नाही. माग पर्यंत मंडप फुल झालाय. माग बसलेत सगळे. वा वा वा. नका पाहू, माग बसलेत बसलेत. विश्वास ठेवा. हा, सर्वांना खूप मनापासून धन्यवाद. थोडा वेळ मी सेवा करणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐकायचे. कार्यक्रमासाठी सिस्टीम खरंच हो दादा अप्रतिम आहे. गोड आश्रम सिस्टीमच्या माध्यमातून अगदी थोडा वेळ, अगदी 9 वाजेपर्यंत अगदी बरोबर मी थांबेल. सर्व अंगाचे कान करून ऐकायचे. विठाला विठाला अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्या परमेश्वराशिवाय या जीवनाचं सार्थक नाहीये. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अनंत जन्माचं दुःख भोगून आपण आलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलदुस्तारे, कृपया पारे हरे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हा जन्म त्या देवाला मिळवण्यासाठी दिलाय, त्याचं भक्त होण्यासाठी मिळालाय. ऐका ऐका, आपण भाग्यवान आहे. भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. काय योग साधला, जन्म तुला लाभला. कोण देव पावला, नरदेह लाभला. नरदेह लाभला. योगायोगाने आपल्याला मिळाला हो. हा परत परत मिळत नाही, आणि तोही भारत देशामध्ये मिळालाय. आपण भाग्यवान आहे बाबांनो. ऐका ना, काय काय या भारत देशाचं वैशिष्ट्य ऐका. इंग्लंड देश हा लोखंड आणि कोळशासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिका देश डॉलरसाठी प्रसिद्ध आहे. इटली देश शिल्पकरांसाठी प्रसिद्ध आहे. पण माझा भारत देश देवदेवता, साधू संत आणि पवित्र संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. पवित्र संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. ऐका ना, बनावट वस्तू बनवण्यासाठी चीन देश ओळखला जातो. लावालावे करणारा देश म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं.
अत्याधुनिक युद्ध सामग्री बनवणारा देश म्हणून रशियाला ओळखलं जातं. आतंकवादी संघटनेला पाठिंबा देणारा देश म्हणून पाकिस्तानला ओळखलं जातं. पण देवभूमी संत भूमी म्हणून माझ्या भारत भूमीला ओळखलं जातं. माझ्या भारत भूमीला ओळखलं जातं. अशा देशामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. आपण भाग्यवान आहे बाबांनो. इथं देवांनी अवतार घेतला. ही भूमी पवित्र आहे. पवित्रते कुळ पावन पवित्रते कुळ पावन तो देश. पवित्रते कुळ पावन तो देश. हो पवित्रते कुळ पावन तो देश. पवित्रते कुळ पावन तो देश. जेथे हरिदासा जन्म घेती. जेथे हरिदासा जन्म घेती. कर्मदाता झाला राजा. धर्माच्या झाला. जेथे हरिदासा जेथे हरिदासा जन्म घेती. पवित्रते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. ही भूमी पवित्र आहे बाबांनो. भजन करण्यासाठी भक्त होण्यासाठी हा नरदेह मिळालाय. पण आपण मात्र देव त्या दिशेने प्रवास करत नाही. संत म्हणतात घ्या देवाला घ्या देवाला. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. 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 देव घ्या कोणी देव घ्या कोणी. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. घरा पुसोनी घरा पुसोनी. देवना लागे देवाना लगे. देवना लागे देवाना लगे. संत सांगतात बाबांनो जीवनाच्या उद्धारासाठी त्या परमेश्वराला घ्या. देव घ्या कोणी देव घ्या कोणी. पण लोक म्हणतात देव न लगे देव न लगे. जीवाचा स्वभाव आहे. परमार्थ म्हणलं की त्याच्या अंगावर काटा येतो. नाही आवडत आणि स्वभाव काही केल्या बदलत नाही. विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू.
जीवाशी झाला. जेवढं वाईट असेल ऐका 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 ऐका. प्रपंचामध्ये काम केल्यानंतर, प्रपंचाच्या मागं पळाल्यानंतर काहीतरी आपल्याला मिळाल्यासारखं वाटतं. ते दिसतंय म्हणून आपल्याला वाटतं काहीतरी मिळतंय. पण परमार्थ केल्यानंतर काही असं मिळालंय असं वाटत नसलं तरी त्याद्वारे मिळणारं फळ ते खूप मोठं असतं. संपूर्ण जीवनाचं कल्याण होतं. म्हणून परमार्थ करावा. अरे अदृश्य फळे पण त्याची ताकद खूप मोठी असते. आणि म्हणून करावा परमार्थ अहर्निशी. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. पण जीवाचा स्वभाव आहे. परमार्थ म्हटलं की अंगावर काटा येतो आणि स्वभाव काही केल्या बदलत नाही. मी एक उदाहरण सांगत असतो. स्वभावाला औषध नाही. कोणी कितीही मोठा होऊ द्या, कोणी कितीही मोठा होऊ द्या, स्वभावाला औषध नाही. एक राजा होता. राजा कोण होता? लाडक्या बहिणींनो बोला. एक राजा होता. राजाला एक नाही, दोन नाही, 4 राण्या होत्या. किती? 4 राण्या. ऐका ऐका ऐका. स्वभाव बदलत नाही. स्वभाव बदलत नाही. 4 राण्या राजाला होत्या. एक दिवस शिकार करण्यासाठी राजा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर लक्ष देऊन ऐका. तहान लागली म्हणून एका गावामध्ये आला. त्याच गावामध्ये एक ती डोक्यावर टोपलं घेऊन सुया पोट डोरलं विकते. तिला काय म्हणतात? भिकारी वैदिन म्हणतात. ते टोपलं डोक्यावर घेतलं आणि ती मोठ्याने गावात यायची, मोठ्याने आवाज द्यायची, सुया घ्या, डोरलं घ्या, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. हो सुया घ्या, सुया घ्या, पोत घ्या, डोरलं घ्या. ती भिकारीन ती वैदिन येऊन म्हणायची. राजाला तहान लागली. नेमकं त्याच गावामध्ये आला. त्याच गावामध्ये ती वैदिन डोक्यावर टोपली घेऊन सुया घ्या, पोत घ्या, डोरलं घ्या असं म्हणत होते. प्रत्येक घरागणे जायची. ऐका 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 ऐका. पण त्या भिकारणीचं अर्थातच वैदिनीचं एक वैशिष्ट्य, ती दिसायला इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, खूप सुंदर होती दिसायला. ऐका. राजाने तिचं सौंदर्य पाहिलं. राजाला थोडं वाईटही वाटलं. अरे इतकी सौंदर्यवान असून याच्या दारावर त्याच्या दारावर फिरते आणि पोटासाठी भाकर मागते. ती सुया विकायची, पोत विकायची, डोरलं विकायची आणि शेवटी म्हणायची भाकर वाढ ग माय. लक्ष देऊन ऐका. विठाला 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 विकायची, डोरलं विकायची, पोत विकायची आणि शेवटी म्हणायची भाकर वाढ ग माय. राजाने तिचं सौंदर्य पाहिलं. मनामध्ये इच्छा झाली की इतक्या राणी आहेत घरी तरी पण हिला एक करावी. लग्न करण्याची इच्छा झाली. तर राजा तिच्याजवळ गेला. काय ग कोण कोण आहे तुझ्या घरी? त्यांनी सांगितलं आई मरण पावली, वडील जिवंत आहेत, चल तुझ्या घरी. राजा तिच्याबरोबर घरी आला. तिच्या वडिलांना सांगितलं हे पा तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. तर गरीबाला इतका आनंद झाला. अरे मी काय राजाच्या राजवाड्यामध्ये गेलो नव्हतो की माझी पोरगी कर म्हणून. राजा चालाय तर पोरगी द्यायला हरकत नाहीये. त्या गरीबाने आपली मुलगी राजाला दिली. आता मला तुम्ही सांगा, एक सुया विकणारी, पोत विकणारी, डोरलं विकणारी आणि भाकर वाडग माय म्हणणारी, तिचं लग्न राजाशी झालं. आता ती राजाची कोण झाली? राणी. राणी झाल्यानंतर तिला आता भाकर मागत फिरायची गरज आहे का? नाही. पण स्वभाव काही केल्या बदलत नाही. तिला लागलेली हिंडायची सवय,
संत म्हणतात आधी होती दासी आधी होती दासी आधी होती दासी आधी होती दासी पट्टराणी केले त्यासी पट्टराणी केले पट्टराणी केले पट्टराणी केले राहीन मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीन मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीन मूळ स्वभाव जाईना हिंडणे राहीन मूळ स्वभाव जाईना आधी होती दासी पट्टराणी केले तियेसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. राणी झाली पण हिंडायची सवय काय तिचे गेली नाही. याचाच अर्थ स्वभाव कोणी किती मोठं झालं तरी स्वभाव बदलत नाही. हिंडता हिंडता ती इतर महिलांमध्ये आली. आता लग्न झाल्यानंतर आपल्या तिकडे नाव घेतात का नाही? बोला ना, तुम्ही बोलत जा बरं का. नाव घेतात. इतर महिला तिला म्हणल्या ओ राणी साहेबा नाव घ्या की. आणि मग तिने लाजून नाव घेतलं. ते नाव असं घेतलं मग तुम्हाला कळलं कुणी किती मोठा झालं तरी स्वभाव बदलत नाही. नाव असं घेतलं तिने. चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय. आता किती लक्ष देऊन ऐकताय? चांदीचा हत्ती त्याला सोन्याचं पाय. राजाची राणी नाव घेते. बाकरवाड ग माय. स्वभाव बदलत नाही याचाच अर्थ जीवाचा स्वभाव आहे. जेवढं वाईट असेल तेवढं त्याला आवडतं हो. पण हा प्रवास परमेश्वराच्या दिशेने जाऊ द्या. अहो तेवढंच आपल्या बरोबर येतं. दुसरं काही येत नाही. जागचे जागी राहतील बाग बगी. ताडी घोडी माडी स्मशानी जळशील उघडा. म्हणून देवाच्या भजनाशिवाय काळ वाया घालवू नये. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. धुरीच्या सापा भिवूनी बाबा धुरीच्या सापा भिवूनी बाबा. भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. नको रे. त्याच्या भजनाशिवाय वाक काळ सारावा. चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. दुसरं काही बरोबर येत नाही. तुम्ही केलेला परमार्थच बरोबर येतो. आणखी एक तुम्हाला दुसरंच राजाचं उदाहरण देतो. आपल्या बरोबर काय येतं ऐका ऐका ऐका. म्हणून त्याचं भक्त व्हावं. ऐका. एक राजा होता. त्याला सुद्धा 4च राण्या होत्या. पण त्याचं राजाचं 4ही राण्यावर वेगवेगळं प्रेम. ऐकताय ना? हे उदाहरण आज घरी घेऊन जा. आपल्या बरोबर काय काय येणार रे ते लक्षात राहील तुम्हाला. एक राजा होता. राजा त्याला 4 राण्या होता. 4ही राण्यावर राजाचं वेगवेगळं प्रेम. राजा पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा. दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा. तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा. चौथ्या राणीचा राजा तिरस्कार करायचा. ऐका 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 ऐका. पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा. दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा. तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा. चौथ्या राणीचा तिरस्कार करायचा. महिला मंडळ मला सांगा, राजा पहिल्या राणीकडे प्रेमाने, मोठ्याने बोला, पहिल्या राणीकडे प्रेमाने, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन, चौथ्या राणीचा काय करायचा? वा वा वा, किती लक्ष देऊन ऐकताय. चेक करत होते. आयुष्य राजाने घालवलं. आता राजाचा मृत्यू काळ जवळ आला. राजाने विचार केला, मी आता मरणार आहे. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांची जरा परीक्षा घेऊ. कोण कोण आपल्या बरोबर येत आहे. पहिल्या राणीला बोलवलं, ज्याच्याकडे राजा आयुष्यभर प्रेमाने पाहिजा. राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं, माहितीये ना महाराज, त्या बदल्यात एखादी गोष्ट मागितली तर द्या. मागा ना महाराज. मृत्यू काळ जवळ आलाय माझा राणी साहेबा.
माझ्या बरोबर याल? राणीने डोळ्यात डोळे घातले. महाराज, आयुष्यभर माझ्याकडे प्रेमाने पाहिलं, म्हणूनच ऐका, तुम्ही मेल्यानंतर मी इथंच राहणार आहे, तुम्ही जा. वाईट वाटलं राजाला. अरे, जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथं राहणार आहे. मी मात्र आयुष्य तिच्याकडे प्रेमाने पाण्यात घालवलं. ती राणी निघून गेली. राजाला विश्वास होता, जरी हिने साथ नाही दिली तरी जिच्या जवळ बसलोय, सुख दुःख सांगितले, ती राणी माझ्या बरोबर येणार. दुसऱ्या राणीला बोलवलं. राणी साहेबा. दुसरी राणी आली. जी महाराज, आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितले, माहितीये ना महाराज, या बदल्यात एखादी गोष्ट मागितली तर द्याल? निसंकोचपणे मागा महाराज. माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल? महाराज माझ्या जवळ बसले, सुख दुःख मला सांगितले, त्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते महाराज, तुम्ही मेल्यानंतर मी येणार आहे तुमच्या बरोबर, नक्की येणार आहे महाराज, नक्की येणार आहे. पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढे तुमचं तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं. अरे, जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथं राहणार, तिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार. आता राजाला विश्वास होता, जरी या दोन राण्यांनी साथ नाही दिली तरी तिसरी राणी जिच्या बरोबर प्रवास केलाय, अरे शेवटच्या प्रवासात ती माझ्या बरोबर येणार, मला दगा देणार नाही, शेवटी प्रवासात तीच बरोबर येणार. तिसऱ्या राणीला बोलवलं. राणी साहेबा. तिसरी राणी आली. जी महाराज, आयुष्यभर तुमच्या बरोबर प्रवास केला, माहिती आहे ना महाराज, या बदल्यात एखादी गोष्ट मागितली तर द्याल? निसंकोचपणे मागा महाराज, नक्की देणार. माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल? तिने वरती पाहिलं. महाराज, आयुष्यभर माझ्या बरोबर प्रवास केलात, माझ्याशिवाय तुमचा प्रवासच झाला नाही, पण कान उघडे ठेवून ऐका, तुम्ही मेल्या मेल्या मी लगेच दुसऱ्याची होणार आहे, मी दुसऱ्याकडे जाणार आहे. घडलेली घटना आहे, ऐका, हे घरी घेऊन जा. आपल्या बरोबर काय येतं याच्यासाठी सांगतोय. महाराज, आयुष्यभर माझ्या बरोबर प्रवास केला, म्हणूनच तुम्हाला सांगते, तुम्ही मेल्या मेल्या मी लगेच दुसऱ्याची होणार आहे, तुम्ही जा. राजाच्या डोळ्यात टपक्याने पाणी आलं. अरे, ज्यांच्यावर प्रेम केलं ते माझ्या बरोबर कोणीच येत नाहीये. अरे, जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार, जिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते मेल्यावर दुसऱ्याची होणार. आता राहिली होती एक राणी, जिचा राजाने मी काय करायचा, तिरस्कार, कंटाळा. राजा म्हणला, कोणच्या तोंडाने तिला म्हणू, माझ्या बरोबर येतीस का? ती महालाच्या समोरून चालली होती. राजाला वाटलं तिला विचारावून तर पाहावं. राजाने आवाज दिला. राणी साहेबा. ती इकडं तिकडं पाहिले, ती इकडं तिकडं पाहायला लागली. तिला विश्वास नव्हता राजा मला हाक मारेल म्हणून. तिला कळालं, हा इकडं इकडं इकडं. तिला कळालं राजाने मला बोलवलंय. महाराज पळतच आली, खाली मान घालून उभे राहिले, हात जोडलेत. जय महाराज, आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, असू द्या ना महाराज, कधी प्रेमाने तुम्हाला जवळ घेतलं नाही, असू द्या महाराज, कोणच्या तोंडाने तुम्हाला काय मागू, काही मागा महाराज, ही तुमची राणी नक्की देईल, फक्त शब्द बोला महाराज, शब्द बोला. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी फसवलं, तुम्ही काय देणार? काय झालं महाराज? जिच्याकडे प्रेमाने पाहिले ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार, जिच्या बरोबर प्रवास केला ती तर म्हणते मेल्यावर दुसऱ्याची होणार. कोणत्या तोंडाने तुम्हाला म्हणू माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल का?
आता राणीने वरती पाहिलं. महाराज, आयुष्यभर माझा तिरस्कार केला, कंटाळा केला, कधी प्रेमाने मला जवळ घेतलं नाही. पण माझी श्रद्धा नाही हो कमी झाली. कधीतरी कार्यक्रमात आपली भेट व्हायची आणि तुमच्या बरोबर माझं नाव जोडल्या जायचं. त्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते महाराज, जरी आयुष्यभर तुम्ही माझा तिरस्कार केला असला, कंटाळा केला असला, तरी मी तुमचीच आहे. जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे. जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे. जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे. ऐका, राजाचा मृत्यू झाला. राजा जिच्याकडे प्रेमाने पाहायचा ती राजा मेल्यावर तिथंच राहिली. जिच्या जवळ बसायचा ती स्मशानभूमीपर्यंत गेली. जिच्या बरोबर प्रवास करायचा राजा मेल्या मेल्या ती दुसऱ्याची झाली. पण ऐका खळदकर, जिचा राजा तिरस्कार करायचा, कंटाळा करायचा, राजा मेल्यावरती राजासोबत वरती गेली. राजाला साथ दिली. ओ राजाला साथ दिली. ओ महिला मंडळ, तो राजा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? पुरुष मंडळ, तो राजा कोण आहे माहिती आहे का? ओ टाळकरी, माहिती आहे? सोबदार, त्या राजाचं नाव माहित आहे तुम्हाला? खळदकर. ऐका, ज्या राजाची मी कथा सांगत होतो, तो राजा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून तो 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 राजा म्हणजे तुम्ही आणि मी. अरे मी दुसऱ्याची कथा नव्हतो सांगत, मी तुमची माझीच कथा सांगत होतो. अरे हा मनुष्य जन्म राजासारखा जन्म मिळालाय. राजासारखा जन्म मिळालाय. 4 राण्या आहेत याला. या ऐका, या जीवनाला, मनुष्य जीवनाला 4 राण्या आहेत. पहिली राणी शरीर, जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहतो. कुठं जायचं असेल तर पावडर काय, साबण काय, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्याला खाऊ घालतो काय. विचारा त्या शरीराला, अरे आयुष्यभर तुझ्याकडे प्रेमाने पाहिलं, आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर येशील का? ते शरीर सांगतं, श्वास संपल्या मी इथंच पडणार आहे, तुझा. दुसरी राणी नातेवाईक, कुटुंब, समाज, ज्यांच्या जवळ आपण बसतो, सुख दुःख सांगतो. त्यांना विचारा, आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितली, अरे मी मरणार आहे, माझ्या बरोबर येणार का? जवळची बसलेली लोक सांगतात, नातेवाईक, कुटुंब, समाज सांगतो, तू कितीही प्रेमाचा असला तरी आम्ही तुझ्यासाठी येणार आहे. पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिसरी राणी, जिच्याशिवाय प्रवास होत नाही. तिसरी राणी म्हणजे पैसा. पैशाशिवाय प्रवास होत नाही. विचारा त्या पैशाला, अरे आयुष्यभर तुझ्या बरोबर प्रवास केला, तुझ्यामुळेच प्रवास झाला. ए पैसा सांग ना, मेल्यावर माझ्या बरोबर येणार आहे का? तो पैसा सांगतो, तू मेल्या मेल्या मी लगेच दुसऱ्याचा होणार आहे, दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे, तुझा. चौथी राणी, जिचा आपण कंटाळा करतो, तिरस्कार करतो, पण तीच मेल्यानंतर आपल्या बरोबर वरती येते. चौथी राणी म्हणजे परमार्थ, सत्कर्म, चांगलं कर्तृत्व, जे करण्यासाठी आपल्याला तिरस्कार वाटतो, कंटाळा येतो, पण केलेलं चांगलं कर्म, केलेला परमार्थ मेल्यावर आपल्या बरोबर वरती येतो, यमापासून आपल्याला सोडवतो, देवापर्यंत आपल्याला नेतो, देवापर्यंत आपल्याला नेतो. म्हणून संत सांगतात, करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. त्याची भक्ती करा. त्याची भक्ती करणारा भक्त असतो. आणि तो भक्त कसा असतो? निष्ठावान असतो. महाराज, किती निष्ठा! भक्ती करताना आग्नेने जाळलं काय, त्याच्यावर परिणाम होत नाही. शस्त्राने तोडलं काय,
शस्त्रेवरी तोडलिया का देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पवडलिया चिवूची नाही खरा भक्त मेरू पर्वताहुनी थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो कापडी भारे परिचित न दाटे खरा भक्त निष्ठा असते त्याची निष्ठा बदलत नाही किती बी काय होऊ दे फक्त त्या देवावर निष्ठा निष्ठेवर फरक नाही ऐका किती निष्ठा रामायणामधलं एक उदाहरण सांगतो राम रावणाचं युद्ध चालू होतं मी भक्त कसा असतोय खरा त्याचं सांगतो राम रावणाचं युद्ध चालू होतं जोरात युद्ध चालू आहे कुंभकर्ण झोपल्याला कुंभकर्णाला उठवलं बरं त्या बाबाची झोप काय साधी आहे का एकदा झोपला की 6-6 महिने उठतच नव्हतो ढोल नगाऱ्या ताशा वाजवल्या नेमका त्याचा झोपायचा काळ त्या युद्धातच आला ढोल नगाऱ्या ताशा वाजवून त्याला उठवलं ए अरे झोपलास काय तुझ्या भावावर आक्रमण झालं भावावर आक्रमण झालं तसं म्हणलं महाराज रागाच्या भरातच ते निघालं आलं रणांगणात आल्यावर आता तो कुंभकर्ण काय साधा माणूस होता का अख्ख्या खळद एवढा एक त्याचा एक पाय होता निसता शरीर केवढं असेल ते दिफाड पावलं टाकत असं चालायचं हजारो वानर महाराज पायाखाली त्याच्या चिरडून जायचे हजारो वानर ऐका एक वानर उड्या मारत आल्यानंतर झाडावर उड्या मारत आलं आणि कुंभकर्णाच्या बोकुट्यावर बसला अरे कुंभकर्णा किती निष्ठुर आहेस रे एवढीशा छोट्याशा वानर जातीला पायाखाली चिरडून मारतोयस रागाच्या भरात आलं ते मी निष्ठा सांगतोय आणि कुंभकर्णाच्या बोकुट्यावर येऊन बसलं आलं काय बसलंय म्हणून कुंभकर्णाने उचललं समोर घेतलं पण त्याचं एक वैशिष्ट्य त्याच्या अंगाचा सुवास येत होता चांगला वास त्याच्या अंगाचा येत होता कुंभकर्णाने आणखी जवळ घेतलं आणखी वास आला कुंभकर्णाने त्याला विचारलं काय रे युद्धाला येताना सुद्धा शंट मारून आला काय नाही हे माझ्या मूळच आहे अंगच देवाने मला वरदान दिले म्हणून माझा जन्म झाल्यापासून माझ्या अंगाचा सुवास येतो नाव काय तुझं या देहाला गंधमादन म्हणतात माझ्या अंगाचा वास येतो म्हणून गंधमादन माझं नाव आहे कुंभकर्ण म्हणला इतकी वानेर मारली ही गोष्ट मारायसारखी नाही जवळ राहिली तर चांगला वास तरी येईल कुंभकर्णाने त्याला सांगितलं ए तुला मारत नाही एकदा मन रावणाचा आहे त्या वानराने सांगितलं ए अरे एडबीड लागलं काय तुला मी माझ्या रामाचा आहे रामाचा म्हणून जगतोय मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच पार्टी बदलणार नाही निष्ठावंत मी सांगतोय बरं का हे बघ असं हातात असं दाबील तुला मारून टाकील खूप वानरांना मारलंय मी अरे तुझा अंगाचा वास येतोय चांगला म्हणून तू आवडलास एकदा रावणाचं मन सोडून देतो तुला तो बे कान उघडे ठेवून ऐक मी माझ्या रामाचा आहे मरेल पण बदलणार नाही 3 चान्स देतो तुला अरे तू आवडलाय म्हणून तुला जीवदान द्यायचं ठरवलंय रे 3दा विचारील पुन्हा 4थ्यांदा विचारणार नाही मारून टाकेल
बोल कोणाचा आहेस? रावणाचा? नाही, रामाचा. हा, रामाचा म्हणला. दोन चान्स राहिले तुझे. अरे काय रे एवढूस चिरचिर करतेस? असा दाबिलन मारून टाके. दोनदा विचारतो, बोल कोणाचा आहेस? रावणाचा? नाही, रामाचा. हा, रामाचं म्हणलं की दाबायचं महाराज. एवढं दाबलं दुसऱ्यांदा की प्राण कंठापर्यंत आला. बोलताय नाही, प्राण कंठापर्यंत आला. शेवटचं विचारतोय, मरशील फुकटचा? बोल कोणाचा आहेस? रावणाचा? बोलताय ना, मान हलवली. रामाचा? रामाचं म्हणलं तसं काच देशी दाबलं महाराज. रक्ताच्या छळकांड्या अंगामधून फेकून दिलं. ऐका, युद्ध संपलं. संध्याकाळच्या वेळेला श्रीराम प्रभू आले. कुठेही माझा गंधमादन उचललं आणि मांडीवर उचलून घेतलं. गंधमादना, माझ्यासाठी मरण पत्करायची वेळ आली तरी बदलला नाहीस. तुला नवीन शरीर देऊ? मान हलवली. नको देवा. तुला इंद्रपद देऊ? नको देवा. धाय मोकलून ते वानर रडायला लागलं. तुला काय पाहिजे? काय नको देवा. जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. काय मिळालं रे गंधमादना? अरे देवा, माकडाच्या योनीला जन्माला आलो, पण काय माझं भाग्य असल? जगाच्या मालकाने आज मला मांडीवर घेतलंय. जगाच्या मालकाने मला आज मांडीवर घेतलंय. असला योग पुन्हा माझ्या जीवनात येणार नाही. ऐका, खरा भक्त असतो तो निष्ठावंत असतो. त्याचा भाव बदलत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. तो खूप दयाळू आहे. फक्त निष्ठा ठेवी लागते. 20 मिनिटं माझे कीर्तनाचे राहिले. 20 मिनिटात मी थांबणारे. ओ लक्ष देऊन ऐका. फक्त निष्ठा पाहिजे. देव मिळतो ना. देव मिळाल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाही. अहो तो खूप दयाळू आहे. तो खूप कृपाळू आहे. फक्त तुम्ही प्रेम द्या. प्रेमाचा लयबो केलेला आहे. तुम्ही निष्ठा धरून राहिला तर तुमच्यासाठी काही करतो. प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन खून जाणता आम्ही एक श्री कृष्ण जाण इतरांसे जाण कळेना. मज त्या गोपिकांची गोडी त्यांची या निज प्रेमाची जाती चोकडी या लागी मज त्यांची आवडे अति गाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज निज प्रीती. राधा प्रार्थी म्यावनापती काय विषयासक्ती लागुनिया. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोवळी की ओवळी. त्यांचे उच्चिष्ट मी कवळगिळी प्रेम सम्मेळी डुलतसे. पांडवाच्या बाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोसे अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे त्याचे नी पांगी पांगलो. काय मी अन्नासी दुकाळलो त्या यज्ञपत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो. पाहतलो पाहुणेर प्रेमाचा भावाचा भुकेलाय. ओ देव भावाचा भुकेला. फक्त बदलायचं नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा हा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. बरं काय त्याला इच्छा बी नसते. हे पाहिजे ते पाहिजे कसले इच्छा नाही. एकदम निष्काम असतो. किती बी संकट आली काय आले तरी बदलत नाही. निश्चळ हालत नाही. मारलीच हाक तर तो देवाला मारतो दुसऱ्या कोणाला नाही. मेरी हार जीत है तुमसे मेरी जीत हार है तुमसे. सब कुछ सरकार है तुमसे. चाहे जान मांग लो मेरी ओ भी क्या बढ़कर तुमसे. शाम अब लेने आजा. मारलीच हाक तर देवाला मारतो. शाम अब लेने आजा हौसला हार न जाऊं. तीन बाण की धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण की धारी बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब
जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आए। तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जाए। भटक रहा राहों में बाबा, ओ भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। मारलीच हाक तर देवाला मारतो। अब तो आजा सावरिया रे, तू आजा 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 रे। अब तो आजा सावरिया रे, तू आजा 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 रे। मैंने छोड़ दिया ये सग सारा, मुझे ना मिला बंसी वाला। अब तू आजा, अब तू आजा आजा आजा। अब तू आजा, अब तू आजा, अब तू आजा सावरिया रे। तू आजा 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 रे। तू आजा सावरिया रे। खऱ्या भक्ताचं लक्षण सांगितलंय। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, देवावर विश्वास असतो। पाहू नये वास अनेकाची हाक मारली तर देवालाच मारायची। एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करत 15 मिनिटं माझे राहिले। हातवरती करता वा 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 वा। जिकडं बघल तिकडं माणसंच। एक साथ एकदाच टाळी बरं का। एक एक वा खळदकर एक। धन्यवाद धन्यवाद। देवाच्या भजनात टाळी वाजवताय, तुमचं चांगलं होईल। विठोबा रखो माई,
वाजवा हा. कुमार सगळे बोला, सगळे बोला, सगळे बोला. हो हो हो. माझे 10 मिनिटं फक्त कीर्तनाचे राहिलेत. 9 वाजायला विको कमी. 10 मिनिटं तुमचं आपलं ठबारक माय, ठबारक माय. थोडाच वेळ माझा राहिला. 10 मिनिटं राहिले. 10 मिनिटाचं कीर्तन लक्ष देऊन त्याचं नाव घ्यायचं. आपलं दुसऱ्यांदा आलोय आता, परत येईल न येईल काय सांगावं. हा सगळ्यांनी. आणि देवाचं नाव घ्यायला काय लाजायचं? अजिबात नाही. आता टाळ बी वाजणार नाही, पकवाज बी वाजणार नाही. बघू द्या महिलांचा आवाज जोरात आहे का? पुरुष मंडळ सगळ्यांनी. हा कसं बी म्हणा, तो देव ऐकतोय. सगळ्यात मोठा परमार्थ हाचे, त्याचं नाव. हे कीर्तन वगैरे आपलं सांगायचं, उपदेश सांगायचं साधन आहे, पण खरा परमार्थ हा ते. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधून ते हे एकारीचे नाम, देवाचं नाव. कलियुग मे केवल नाम आधार. कलियुगात फक्त नाम. हा महिला मंडळ पुढे म्हणते, पुरुष मंडळ माग. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. काय आवाज आहे? वा वा. वा वा वा. महिला मंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा. तुम्ही काय लाजत होता का थोडं? अहो त्याचं नाव घ्यायला अजिबात लाजू नाही. अहो नाव नाही नुसतं, त्या स्वरामध्ये देवाच्या ह्याच्यात आकार लावला तरी उद्धार होतो. मी तर सांगत असतोय, देवाचं नाव घ्यायला अजिबात. अहो कुणाला बोलता येत नसले, स्वर नसला तरी नामामध्ये नुसतं आ म्हणा, ला 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 मासा, तरी उद्धार. आता ही टाळकरी मंडळी सगळी परिसरातलीच आहेत ना. तुमच्यासाठी 2 मिनिटं घेऊ का महाराज? हा 2. हे टाळकरी मंडळी. आता महाराज लोक जे प्रमाण म्हणतात, किंवा एखादं प्रमाण मला पाठ नसलं तर त्यांना पाठ असते, किंवा त्यांना पाठ येते मला पाठ नसते. सगळीच प्रमाण पाठ असतात का सगळ्यांना? नाही. पण तुम्ही सुद्धा ह्यांनी काय म्हटलं की तोंड उघडून आपलं बोलायचं. आ म्हणा, ला 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 म्हणा. फक्त आपल्याला काही येत नाही, खालच्यांना कळून द्यायचं नाही. एवढं. आता 3रा दिवस आहे, पुढचे दिवस सांभाळा. अजिबात. मी तर सांगत असतो. एक उदाहरण 2 मिनिटाचं सांगतो. मी शिक्षक होतो. ऐकलंय का तुम्ही? नाही ना. हा शिक्षक होतो. 10वी पर्यंत शिकवायला होतो. पण शिक्षक व्हायच्या आधी एक D.Ed मध्ये प्रोसेस आहे. ऐका ऐका. 15 दिवस एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं. जसं शिकवल तसे आम्हाला मार्क मिळायचे. आता मी शिक्षक व्हायच्या आधी पुण्यातली धनकवडीची शाळा मिळाली. धनकवडी गाव ऐकून आहे पुण्यातलं? तिथली शाळा मिळाली. 6वीचा वर्ग मिळाला. आता म्हणलं मी 15 दिवसात जसं शिकवणार होतो तसं मला मार्क मिळणार होते. आता म्हणलं 15 दिवसात काय शिकवावं? मला पेटी वाजवायला येते बरं का. हा पेटी वाजवायला येते. मी म्हणलं पेटीवर सगळ्यांचे पाढे पाठ करू, म्हणजे बाकीच्या शिक्षकांपेक्षा जरासा वेगळं इम्प्रेशन पडेल आपलं.
म्हणून सगळ्या पोरांना सांगितलं, पोरांनो पाडेपाठ करा. पाडेपाठ करायला लावली. 4-5 दिवसात सगळ्यांनी पाडेपाठ केले आणि मग पेटीवर स्वरात बसून घेतले. पण मला तुम्ही सांगा, सगळ्यांनाच पाडेपाठ होतात का? बोला बोला बोला, महिला मंडळ बोला. तुम्ही बोला बरं का, मी हाणून घेईल. होतात का सगळ्यांना? नाही. हा, बोलत जा जरा काय विचारलं. हा, ती कोपऱ्यातली 2-4 होती, ती लय मारली. ती म्हणली, लिमन सर तुम्ही आम्हाला हाना मारा तोडा, आम्हाला काय पाडे पाठ होणार? मी म्हणलं लोकांच्या लेकराला 15 दिवसासाठी आलोय, आणखी तर शिक्षक बी नाही झालो आणि आता एवढं मारायचं, जाऊ द्या. बाबांनो, ही स्वरात पाडे म्हणायला लागल्यावर कुणी आ म्हणा, लाला म्हणा, फक्त तोंड उघडा आणि बांड उघड पाडू नका. ते म्हणले, लिमन सर काळजीच करू नका. मग कुणी आ म्हणायचं, कुणी लाला म्हणायचं. सर 15व्या दिवशी चेकिंगला येणार होते. 15व्या दिवशी मी डोकं लावलं, म्हणलं हे कोपऱ्यातली उठाव त्याला ना आपलं बांड उघड पडेल, म्हणून त्यांना उचलली पहिल्या लाईनीत बसवली. मला माहित होतं पहिल्या लाईनीवाल्यांना विचारत नाही, ती हुशार समजतात. त्यांना उचलली पहिल्या फक्त सांगितलं वजनात बसायचं, तुम्हाला विचारत नाही. ते म्हणले, लिमन सर काळजीच करू नका, लई वजनात बसतो. मी म्हणलं एवढं बी बसू नका की बांड उघड पडल. वजनात बसलेले सगळे. 15व्या दिवशी सर आले. काय लिमन सर तयारी? म्हणलं सगळ्यांचे पाडेपाठ करून घेतले, ते बी पेटीवर. सर म्हणले, वा 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 चांगलं आहे. सर पुढे आले. काय पोरांनो, सगळ्यांना पाडेपाठ आहेत? सगळ्यांपेक्षा या चौघान लालावाल्यांचा आवाज जोरात, होय सर आम्हाला पाडेपाठ आहेत. मी म्हणलं हळू. सरांनी कोपऱ्यातला उठवला, तिथं मी हुशार बसवल्याला. दुसऱ्या कोपऱ्यातला उठवला, तिथं बी मी हुशार बसवल्याला. मधला उठवला, तिथं बी मी हुशार बसवल्याला. सर माझ्यावर खुश झाले. लिमन सर, कोपऱ्यातल्या पोरांना पाडेपाठ आहेत तर पुढच्यांना विचारायलाच नको. मी म्हणलं शिजलं. कोपऱ्यातल्या पोरांची प्रगती करून घेतली तुम्ही, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. मी म्हणलं झालो शिक्षक आता. सर चालले, पण एका त्या चौघांपैकी एकाला म्हणलेलं वजनात बस, तू जरा साधा आहेस. तो लईच वजनात बसल्याला. तो जिकडं सर जाईल तिकडं. सर दरवाजातून परत आले. त्याला म्हणले उठ. मी म्हणलं आता काय खरं नाही, सगळ्या पाणी. त्याला सांगितलेलं उठवलं तरी वजनात उठायचं. ते उठलं. काय सर पाडेपाठ? हा म्हणला पाडेपाठ. कितीपर्यंत पाडेपाठ आहेत? आता त्याला काय माहित पाडे कितीपर्यंत असतात. ते म्हणला जेवढे पाडे तेवढे पाडेपाठ. सर म्हणले मन 8चा पाडा. ते मलाच म्हणते, ओ लिमन सर पेटीचा स्वर धरा, स्वर धरा. मी म्हणलं धरतो बाबा. 8चा पाडा त्याला म्हणायला लावला. कसा म्हणला ऐकायचाय खळत कर, ऐका. 8 के 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग लल्ला, 8 साती लल्ला, 8 8 लल्ला, 8 9 लल्ला, 8 82. अरे 8 पर्यंत 45 40 पर्यंत बरोबर होता. मला लिमन सरांनी सांगितलंय ज्याला येत नाही त्याला कोणी लाला म्हणा, कोणी आ म्हणा. कालच सरांनी आम्हाला चौघांना उचलून पहिल्या लाईनीत बसवलंय. मी लाला म्हणतो, ही ती गा म्हणत्यात. येईल तैसा बोल रामकृष्ण
विठाला विठाला तो परमात्मा कृपाळू आहे. खरा भक्त तो असतो, अजिबात बदलत नाही, अजिबात बदलत नाही. ऐका 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 ऐका, खूप दयाळू असतो. लक्ष देऊन ऐका. 2-3 मिनिटं माझे राहिलेत. 3 मिनिटात मी बरोबर थांबतो. देवाकडे तुम्ही गेलात, तुम्ही कसे असा, तो तुमची उपेक्षा करत नाही. अरे माणसं जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत तुम्हाला साथ देणार. पण देव असा कृपाळू आहे, तो तुमची उपेक्षा करणार नाही. तुम्ही कोणीही असा, कोणत्या जातीतले असा, कुळातले असा, देव तुमच्यासाठी धावून येणार. विको कमी थोडा ऐका. एक उदाहरण शेवटचं सांगतो, 2 मिनिटाचं. आवाज येतो. पोरे इकडे लक्ष द्या. नगर जिल्ह्यामध्ये देव कोणाची उपेक्षा करत नाही, याच्यासाठी घडलेलं उदाहरण सांगिव नाही, ऐकू ना, आजच्या कलियुगातलं. ऐका. नगर जिल्ह्यामध्ये एक खंडाळा नावाचं गाव आहे. ऐका ऐका ऐका. श्रीरामपूर नावाचा तालुका, खंडाळा नावाचं गाव. त्या खंडाळा गावावर, त्या गावामध्ये एक हरिजन समाजाचा हरिभाऊ पवार म्हणून एक वारकरी राहायचा. पांडुरंगाचा निश्चिम भक्त. पांडुरंगाची वारी कधी चुकवली नाही. त्या खंडाळ्या गावावरून एक रेल्वे जायची, रेल्वेचा मार्ग होता. आणि तो हरिजन पवार, हरिजन समाजाचा हरिभाऊ पवार, जरा बोलू नका, विक्षेप होतोय थोडा मला. खंडाळ गाव, रेल्वेचा मार्ग त्या गावावरून जात होता. तो हरिभाऊ पवार नुकताच गेटमन म्हणून नोकरीला लागला. पण पांडुरंगाची वारी जवळ आली. मनामध्ये विचार करत होता, इंग्रज सरकारच्या काळामध्ये गेटमन म्हणून मला 15 दिवसाची पांडुरंगाच्या वारीला सुट्टी द्यावी. इंग्रज सरकार का आपला अर्ज घेऊन गेला. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. आमच्या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाच्या वारीला अनन्य साधारण महत्व आहे. पुन्हा वर्षभर सुट्टी मागणार नाही, मला फक्त 15 दिवसाची वारीला जायला सुट्टी द्यावं. हवं तर माझा 15 दिवसाचा पगार कपात करा, पण मला पांडुरंगाच्या वारीला जाऊ द्या. विको कमी, मला वारीला जाऊ द्या. ऐका. पण इंग्रज सरकारला कसला पांडुरंग, कसली वारी, ते अर्ज घेतला आणि फाडून टाकला. हरिभाऊ रडत रडत आला. पण परत मनामध्ये विचार केला, अरे 15 दिवसाची सुट्टी कोण देणार आहे इतक्या दिवस. आपण 3 दिवसाची सुट्टी मागू आणि सावळ्या पांडुरंगाला भेटायला जाऊ. परत अर्ज घेऊन आला. जोहार मायबाप जोहार. नसल द्यायची 15 दिवसाची सुट्टी नका देऊ, पण किमान दशमी, एकादशी, द्वादशी मला 3 दिवसाची सुट्टी द्या हो. मला माझ्या सावळ्या पांडुरंगाला भेटायला जाऊ द्या. पण इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं, तुला सांगितलेलं कळत नाही का, जा चल, सुट्टी वगैरे काय नाही. रडत रडत आला महाराज. वारी पांडुरंगाची सुरू झाली. टाळ मृदुंगाचा ध्वनी कानावर आला की रक्त सळसळायचं. काय माझ्या जीवनाला अर्थ आहे की पांडुरंगाची वारी माझ्या जीवनामधून घडू शकत नाही. 9मीचा दिवस उजाडला. ऐका. हाय मुकलून रडतोय. आजपर्यंत वारी चुकली नाही आणि यंदा वारी चुकणार वाटतं. नोकरी गेली तरी चालेल, पण वारी चुकू देणार नाही, ठरवलं मनात. रेल्वे मी थांबवू शकत नाही, पण रस्ता बंद करणं माझ्या हातात आहे. मी गेट बंद करणार आणि वारीला निघून जाणार. रस्ता नाही बंद केला तर जनावर येतील, सायकलवाले येतील, बैलगाड्या येतील आणि अपघात होईल. ऐका ऐका ऐका. आणि मग रेल्वेला दोरखंड बांधला आणि तो हरिभाऊ पंढरपूरला गेला. दशमी, एकादशी, द्वादशी प्रेमपूर्वक वारी केली. द्वादशीच्या दिवशी पांडुरंगाला हात जोडलं. पांडुरंगा, तिकडं काय झालं असेल मला माहीत नाही, पण मला एक कळत होतं, एक वेळ नोकरी विना मी जगू शकतो, पण तुझी वारी जर केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो, मी जिवंत राहिलो नसतो.
जातो रे बाबा. कोण मेला असेल, काय अपघात झाला असेल मला माहित नाही. जातो आता, होईल त्या परिणामाला मी सामोरे जाईल. तो आला, गेटवर गेला नाही, डायरेक्ट तालुक्याच्या ठिकाणी आपल्या डिव्हिजनला गेला. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. क्षमा असावी, माफी द्यावी. तुमच्या परवानगी विना 3 दिवस सावळ्या पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला गेलो. माफी द्यावी, माफी द्यावी. 3 दिवस न सांगता गेलो. इंग्रज अधिकारी म्हणला, ये हरिभाऊ असा काय येड लागल्यावानी बोलायला लागलाय. 3 दिवस इथंच होतास. रेल्वे आले की गेट लावायचा, रेल्वे गेले की गेट उघडायचा. आणि कुठं वारीला गेलतास 3 दिवस? जवळच्या कर्मचाऱ्यांना बोलव, ओ इकडे या. बघा हरिभाऊला काय वेळ लागलं, काय जण वेड्यासारखा बोलायला लागलाय. कुठं 3 दिवस वारीला गेलता म्हणतोय. नाही माहे बाप, नवमीच्या दिवशी दोरखंड बांधला, वारीशिवार जिवंत राहिलो नसतो. दशमी एकादशी द्वादशी पंढरपुरातच होतो. त्याच्या भजनात दंग झालेलो होतो. नव्हतो मी येत. ए हरिभाऊ आम्हाला येड्यात काढतो काय? कर्मचारी म्हणले, हरिभाऊ कालच दुपारी आपण एकत्र जेवलो की र. कुठं वारीला गेलता तू? रजिस्टर जाऊन बघ. रोज सकाळी आपण यायचो, रजिस्टरला सही करायची, मग कळेल तुला तू इथंच होतास. पळतच गेला हरिभाऊ. रजिस्टरला सह्या करायला मी यायचो. पाहिलं रजिस्टर. ऐका ओ, तो हरिभाऊ नव्हता. हरिभाऊच्या रूपात प्रत्यक्ष विठेवरचा मालक हरिभाऊच्या रूपात आला होता. माझ्या भक्तावर आच येऊ नये म्हणून हरिभाऊची सही केली होती. जिथं पांडुरंगाने सही केली होती तिथं बुक्का आणि तुळशीचं पान पडलं होतं. हरिभाऊला कळालं माझ्यासाठी विठेवरचा मालक आला. पळतच गेला गेटवर. गेटला साष्टांग दंडवत घातलं. या गेटला माझ्या जगाच्या मालकाचा हात लागलाय. या गेटला माझ्या जगाच्या मालकाचा हात लागलाय. एका साध्या वारकऱ्यासाठी, हरिजन समाजाच्या हरिभाऊसाठी आला ओ गेटमन झाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कोणाची उपेक्षा केली अशी त्यांनी. शेवटचं चरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो संपलंय माझं कीर्तन. मी नसरापूरवरून आलो. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवत असतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळत असतो. जर या परिसरामध्ये आई वडील वारलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. अशी 72 मुलं आज आपल्या आश्रमामध्ये आहेत ज्यांना मायबाप नाही आहेत. अशी मुलं असतील तर पाठवा. खूप छोटी छोटी मुलं. हुंबी इकडे.
याची आई कधी वारली? लहान असताना वडील? कोरोनात. अशी मुलं आहेत, खूप छोटी छोटी सुद्धा आहेत. माऊली इकडे रे. कुठला येतो? नातूर. करमत का? करमत. किती दिवस राहणार माझ्यापाशी? कायमचं. अशी मुलं आहेत. अशी मुलं असतील तर पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. रोज कीर्तन भजनं करतो, त्यातून मिळालेल्या मानधनावर किंवा कोणी देणगी दिली त्याच्यातून हा आश्रम चालतो. लक्ष राहू द्या, कोणता कीर्तनकार कशासाठी रोज कीर्तन करत असेल, पण मी रोज कीर्तन या पोरांचं पोट भरावं याच्यासाठी करतो. यांचं शिक्षण नारदाच्या गादीवर बोलतोय, कसला स्वार्थ नाही, कोणी चांगलं म्हणावं म्हणून तर नाही. मी इच्छा संपवलेला माणूस आहे ना, संसार आहे काय. उलट मी विचार केला, एवढी मुलं झालेत आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन मी अनाथ मुलांसाठी, निराधार मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. लक्ष राहू द्या, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आज माऊली ग्रुपच्या मुळे मला इथं येता आलं. खरंच हो, माऊली ग्रुपला मनापासून धन्यवाद. एकदा माऊली ग्रुपसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि विशेषतः इथं यायचं कळतला कारण म्हणजे दत्तात्रय रावांची मुलगी शिरवळला दिलेली प्रियांका ताई, तिचा खूप आग्रह की यावं. दुसऱ्यांदा कीर्तन झालं. आता काय नाही बोलावलं तरी आणखी 2-3 वर्षांनी परत बोलवा. असं दरवर्षीच असावं असं काही नाही, पण लक्ष राहू द्या. एवढंच या ठिकाणी तुम्हाला बोलतो आणि माझी सेवा मी समाप्त करतो. विशाल महाराज माझ्याबरोबर कीर्तनाला बोलवल्यावर कधीही महाराज नाही हा शब्द नाही. कायम माझ्याबरोबर वर्ष श्राद्धाचे कीर्तन. मला असा दिवस नसतो की वर्ष श्राद्धाचं कीर्तन नाही. जसा डॉक्टरमध्ये स्पेशलिस्ट असतो तसा वर्ष श्राद्धात स्पेशलिस्ट आहे मी. पण कधी ह्या परिसरात आलो, विशाल महाराजाला फोन केला की माझ्याबरोबर कायम येणार. महाराजांना मनापासून धन्यवाद. सगळेच प्रथमेश महाराज सर्वांनाच धन्यवाद. आणि ज्यांनी 2 तास आपला हा आनंदाचा क्षण सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला, असे माझे जिवलग मित्र. आणि मला वाटतंय आनंद वारी ना, आनंदाची वारी यूट्यूब चॅनेल, एकदा या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आनंदाची वारी 2 तास इतकं गोड कीर्तन केलं महाराज आणि स्वभावही इतका गोड आहे आणि चॅनलही तितकंच क्वालिटीबाज आहे. माझ्या या ठिकाणी दादाला खूप मनापासून धन्यवाद. सेवेला माझ्या पूर्णविराम. सगळी गायक वादक मंडळी सगळ्यांच्या चरणावर नम्र अभिवादन. सगळी खळदकर मंडळी, सगळ्यांचं नाव मला घेता येणार नाही, पण लक्ष राहू द्या. आश्रमावरती येत जा, एखादा वाढदिवस तिथं येऊन करत जा. लांब नाही, अर्ध्या तासाचा रोड आहे. काय एका दिवसाचं जेवण दिलं तरी एका दिवसाची आमच्या जेवणाची सोय होईल. येत जा, एवढेच विनंती. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय